नमस्कार मंडळी, मी आहे प्रियांका आणि स्वागत आहे तुमचे इवानी आईच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आले एका खास ट्रिपवर जिनी स्प्रिंगला कॅम्पिंगसाठी। जिनी स्प्रिंग स्पेशली फेमस आहे क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि अंडर केव्हसाठी, जिथे की तुम्ही स्कूबा डायव्हिंग करू शकताय, स्नॉर्कल करू शकताय आणि रिव्हरमध्ये ट्विमिंग पण करू शकताय। अदर दॅन दॅट इथं खूप कॅम्पिंग साईट्स आहेत जिथे की तुम्ही कॅम्प सेट करा, ग्रिल करा, मस्त कॅम्प फायर करा आणि मजेदार गोष्टी करा। बघूया इवानी आईचा एक्सपिरियन्स कसा राहिला। आता आम्ही जिनी स्प्रिंगच्या जवळपास पोहोचलो, आणखी थोडं बाकी आहे। तोपर्यंत आपण इवा काय म्हणते बघूया। हाय इवा, कुठे चालली तू? मोठ्यानं बोल। कॅम्पिंगला कुठे चालली? जिनी स्प्रिंगला। हे आम्ही पोहोचलो जिनी स्प्रिंगला। जनरली इथं खूप वर्दळ असते कारण आज पाऊस असल्यामुळे खूप कमी लोक आहेत। अगदी शांत आणि मस्त वाटतंय। चला बघूया माझी मैत्रीण काय म्हणते। हाऊस द जोश? हाय सर। आणि हे आहे जिनी स्प्रिंगचं तिकीट काउंटर। आम्ही ऑनलाईनच वेवर फॉर्म साइन केलं होतं। वी जस्ट हॅव टू पे फीज हिअर। आणि गर्दी कमी असल्यामुळे ते पण पटकनच झालं। फायनली आम्ही आत निघालो। आम्हाला आज जाऊन साईट शोधायची होती कॅम्पिंगसाठी। इथे आपली साईट आधीच रिझर्व करायची काही गरज नाही आहे। खरं आम्ही शोधत होतो थोडी मोठी स्पेस, कारण आमचा ग्रुप होता मोठा, प्लस रेस्टरूम जवळ पाहिजे होते कारण आमच्यासोबत भरपूर किड्स होते। आणि अशी एकदम परफेक्ट जागा सापडली, मोठी, मोकळी आणि अगदी हवी तशी। आता जागा मिळाली खरं, पण थोडीशी साफसफाई करावी लागली। इथं बघा हा सेटअप कसं करायचं यावर जोरदार चर्चा सुरू आहे। इतक्या प्लॅनिंग नंतर सगळेजण जोरात कामाला लागलेत। मी पण कॅम्पिंग चेअर्स काढल्या आणि जिथे पॉन्ड फायर करणार त्याच्या साईडनं अरेंज करत गेले, कारण आमच्यासोबत थोडे एल्डर्स पण होते आणि हे किड्स पण बसतील म्हणून मी सगळेजण एकजुटीनं कामाला लागले। जे नौखे होते, न्यू कमर्स होते, त्यांचे टेंट्स आधी आम्ही सेटअप केले। एक एक टेंट सेट करत फायनली आमचा टेंट सेटअप करायला आलो। सगळेजण होतो म्हणून तो पण पटकनच झाला। त्यानंतर आम्ही किचनचं सामान सेट करायला लागलो। वॉटर बॉटल्स, ज्यूस, कलर्स, मॅरिनेटेड वस्तू, ट्रायल बॅग्ससह सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज केल्या। एक छोटंसं फोल्डिंग टेबल मी आणलेलं घरून, पण आम्ही अनफोल्ड करून ठेवलं जेणेकरून हे छोट्या मोठ्या कामांसाठी यूज होईल। आणि शेवटी किचनच्या सामानाची मांडामांड करून घेतली आणि चहा बनवायला घेतला। सगळं सेटअप झाल्यानंतर आम्ही केलं चहा पार्टी आणि स्नॅक। इवा इथं सगळ्यांना एंटरटेन करत बसलेली आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलांना फ्रॉक पकडून ठेवलेलं बिचारा। चहा आणि स्नॅक झाल्यानंतर आम्ही गेलो थोडंसं भटकंतीला। हाय इवा, इवा तू कुठं आले? कुठं आले? पानी का पॉइंट हर जगह पे दिए हैं शायद। सगळं निसर्गमय वातावरण होतं आणि पावसामुळे ते आणखीनच सुंदर दिसत होतं। जिनी स्प्रिंग हे फ्लोरिडातलं मोस्ट फेमस फ्रेश वॉटर स्प्रिंग्स आहे, विच इज ऑल्सो नोन अँड क्रिस्टल क्लिअर वॉटर अँड इयर राऊंड प्लीझंट टेम्परेचर। हे स्प्रिंग नॅचरली फॉर्म झालेत ओव्हर द टाइम आणि ग्रॅज्युअली त्यांची पॉप्युलरिटी गेन झाली। सुरुवातीला हा फक्त पीसफुल स्पॉट होता फॉर द लोकल्स, बट जशी जशी त्याची ब्युटी डिस्कवर झाली, इट वॉज डेव्हलप इन टू द रिक्रिएशनल स्पॉट फॉर स्विमिंग, स्नॉर्कलिंग, ट्युबिंग अँड इवन फॉर स्कुबा डायव्हिंग। भटकंती करून आल्यानंतर लगेच रात्रीच्या जेवणाची सुरुवात झाली। बरंच काही ग्रिल करायचं होतं। हायजीनची काळजी घ्यावी लागते म्हणून मी ग्रिल मॅट्स घरूनच आणले होते। मग काय स्वीट कॉर्न, पनीर, चिकन, व्हेजीज आणि पायनॅपल असं मस्त एकदम ग्रिल केलं आणि शेवटी पनीरची भाजी आणि गरम गरम नान रोस्ट केले। रोजच्या रुटीनपेक्षा थोडंसं वेगळं आणि सगळ्यांसोबत असल्यामुळे इतकी मजा आली। मला थोडं रात्रीचं शूट नाही करता आलं कारण लाईट कमी होती, बट थोडे मोबाईलमधले शॉर्ट्स आहेत जे मी टाकलेत। ग्रिल नंतर कॅम्प फायर सुरू केला आणि त्याच्या भोवती मुलांचा सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे मार्शमॅलो रोस्टिंग, स्मोर्स बनवले। गप्पा गोष्टी, हशा आणि चांदण्याखालीचा कॅम्प फायर यामध्ये रात्र कधी संपली कळलंच नाही। सकाळी उठलो, एकदम प्रसन्न वाटलं। बाहेर निसर्ग सौंदर्य आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आणि मंद वारा येत होता। अरे भाई शेर ब्रश नहीं करते, इधर आ जाओ। पटकन फ्रेशन अप झालो आणि चहा बनवायला घेतला।
काका काकू अंड खात नाहीत, त्यामुळं त्यांच्यासाठी गरमागरम उपमा बनवायला घेतला. आणि आमच्यासाठी नाश्त्याला आम्ही अंडा भुर्जी आणि ब्रेड खाणार होतो आणि मॅगी जस्ट इन केस कोणाला हवी असेल तर. आणि हा बघा आमचा शेफ प्रॉपर आचारी स्टाईलनं भुर्जी बनवते. क्या हो रहा है यहाँ पे? भुर्जी हो रही है और ये है हेड शेफ, कांग्रेचुलेशन. रोमांस हो रहा है. लगता है सानवी को भाई भाई आएगा ही. अरे जरूर जरूर. नाश्ता बनत असतानाच पावसाने हजेरी लावली आणि आमचा मूड ऑफ केला. चला बघूया मी बाकीच्यांचे रिॲक्शन बघते. awesome camping of the year. आसम तो नहीं हुआ बट अरे ये भी एक अलग मजा है कैंपिंग में. ये एक अलग मजा जैसे करते हैं हम थोड़ा डिफरेंट. बारिश में आके एडवेंचर किया. आप बोलिए कोई किया हुआ क्या ऐसा बारिश में? नहीं ना, सब नॉर्मल कैंपिंग किए हैं. वो बोलेंगे हमारा डिफरेंट है. हमारा डिफरेंट. क्या बन रहा है फिर यहाँ पे? मैगी क्या बना रहे हैं? मैगी. बारिश और मैगी. हाँ हाँ हाँ. गुड मॉर्निंग. इसमें शुगर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग किड्स. हाउ आर यू डूइंग सो फार? Can I bring my frog? नो नो लेट हिम लीव. धमाल मस्ती सुरूच होती. पाऊस पण थांबला. आम्ही सगळ्यांनी मस्त ब्रेकफास्ट केला कारण इथून पुढे आम्ही जाणार होतो ट्युबिंगसाठी. मीनवाईल मी मुलांना एक टास्क दिला ट्रॅश कलेक्ट करण्याचा आणि तो त्यांनी उत्तमरित्याने पार पाडला. Can you hold this? I'll collect trash from there. Can you hold it? Can you hold Sunny? I'll get the trash. आणि पुढे आम्ही गेलो ट्युबिंगला. इवा तर इतकी एक्साइट होती काय सांगू. Are you happy? वो रोप भी लेना पड़ेगा. हे आम्ही इथं ट्यूब्समध्ये एअर फिल करतोय. इथं तुम्ही रेंटवर पण ट्यूब्स घेऊ शकता बट आम्ही घरूनच आणले होता. चलो एक एक करके नीचे इवा लेके आओ. थांब थांब इकडे ये. आ जाओ सब लेके आओ. तू शूज कशाला काढलीस? घाल. सगळे हळूहळू ट्यूबमध्ये आरामात बसलो आणि ॲडव्हेंचर सुरू झालं. हाँ ठंडा है पानी. बट ठीक आहे इतकं पण नाही. फाइन. इसको ऊपर चल. सुनो गाइस, देयर इज लॉट ऑफ अलगी हियर, तो स्लीपरी है, तो आराम से आओ, समझे? वाहता पाण्यात तरंगताना एकदम मज्जा आली. बहुत बढ़िया. लाने बोला था. मुझे मालूम नहीं ऐसा. भाई भाई किसने किया? say hi everyone. how's the जोश? पुढे जाऊन आम्ही केव्जमध्ये थांबलो जिथे आम्ही स्नॉर्कल करणार होतो. तुम्ही इथे बघू शकता निळशार स्वच्छ पाणी आणि पाण्याखालच्या केव्ज, कलरफुल फिशेस. काय भन्नाट नजारा होता एकदम. आणि ही मी आहे थोडीशी घाबरलेली बट थोडीशी खुश पण होते कारण असा अनुभव कधी घेतला नव्हता. एकदम अनोखा आणि लक्षात राहणारा होता. सगळी मज्जा झाली आणि मग शेवटी सगळं आवरायला घेतलं. ट्यूब्समधली हवा व्यवस्थित काढून पॅक केला. शॉवर वगैरे घेऊन फ्रेशन अप झालो आणि टेंटचं सेटअपही आवरायला घेतलं. सगळं आवरून परतीच्या प्रवासाला निघालो पण मन अजून तिकडेच अडकून होतं. असं वाटत होतं की आणखी एक दिवस हवा होता बट नेवर माइंड, नेक्स्ट टाइम नक्की. तर ही होती आमची धमाल कॅम्पिंग ट्रिप. भरपूर खाणं, कॅम्पफायर, स्मोक, ट्युबिंग, स्नॉर्कल आणि भरपूर हशा मस्ती. आवडल्यास प्लीज इवानी ऐकला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.